गुड मॉर्निंग. मी पूजा आणि आज मी घेऊन आली एक नवीन ब्लॉग. सकाळी सकाळी किचनमध्ये गेले, मस्त चहा पिला आणि त्यानंतर लागले मी छानपैकी ब्रेकफास्टच्या तयारीला. सकाळचा नाश्ताचाच इतका पोटभर झाला होता की चक्क आम्ही आज दुपारचं जेवणच विसरलो. तर झालं असं की आज मी सकाळी कोथिंबीरचे थालीपीठ बनवायला घेतले आणि त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, सर्व प्रकारचे कडधान्य किंवा धान्याचे पीठ सर्व एकत्र करून एकजीव करून आणि चवीनुसार मीठ आणि तिखट घालून त्याचा छानसा गोळा बनवून घेतला. आणि ही रेसिपी खूप दिवस झालं मी ट्राय करत होते. खूप जास्त यमी आणि टेस्टी झाली होती. छानपैकी ते लाटून घेतले आणि तव्यावर दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतले. यात तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटरचाही यूज करू शकता. खूप छान टेस्टी थालीपीठ झाले होते. छान ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर घर आवरता आवरता मला हे बुक भेटलं. हे बुक ॲक्च्युली सापडलं होतं मला. अँड येस, रीडिंग इज वन ऑफ माय फेवरेट थिंग. सो आज मी लगेचच हे बुक वाचायला घेतलं. मला खरंच खूप छान वाटत होतं हे बुक रीड करताना. दुपारचा मला थोडा वेळ मिळाला माझा, त्यामुळे मी मस्त बुक रीडिंग स्टार्ट केलं आहे. आणि मी नक्कीच सांगेल हे बुक कसं आहे आणि कशाबद्दल आहे. बट हे बुक माझं पूर्ण जेव्हा होईल वाचून तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगेल की काय आहे या बुकमध्ये. सो मी मस्त छान बुक रीड करत बसले इव्हिनिंगपर्यंत, जसं मला टाईम जसा जसा भेटला. आणि कृषीवही छान झोपला होता, त्यामुळे छान मी बुक रीड केलं आज. हॅलो एव्हरीवन, चला तर आज आपण बनवूया वांग्याचे छानसे काप. तर असे हे वांगे घेतलेत मी इथे काळ्या कलरचे, जे की भरताचं वांग आहे हे. आणि त्याला अशा प्रकारे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे. असे किती स्लाईस केलेत मी. हे स्लाईसमध्ये असं छान कट करून घ्यायचे पातळ पातळ. त्यानंतर इकडे मी घेतला आहे थोडासा रवा, मीठ. मी हा वाळलेला थोडासा कढीपत्ता घेतला आहे, ज्याने की खूप छान चव येते. इथे आलं लसूण पेस्ट आहे, इथे फिश फ्राय मसाला आहे, कांदा लसूण चटणी आहे, हळद आहे, जिरे आहे आणि इथे घरगुती काळा मसाला आहे थोडासा. तर हे सर्व आपण छान मिक्स करणार आहोत. इकडे छान मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे हे सर्व. आणि आज आपण छानसे वांग्याचे काप बनवणार आहोत, आणि जे की एकदम छान तेलात आपल्याला फ्राय करायचे आहे. डीप फ्राय करायचे नाही आहेत, हे शॅलो फ्रायच करायचे आहेत. आणि खरंच खूप जास्त यम्मी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि खूप इन्स्टंट होणारी रेसिपी आहे ही. आणि सर्वांना खूप आवडेल. जो वांग खाणारा नसेल तोही बोट चाटत वांग खाईल. इकडे बघू शकता असं छानसं मिश्रण तयार झालं आहे. हे सर्व काप ह्याच्यात मस्त डीप करून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं तेल तुम्ही ॲड करू शकता त्याच्यात, जेणेकरून छानसा तो रवा पूर्ण वांग्याच्या अंगाला चिकटेल. अशा प्रकारे मस्त त्याला छान कोटिंग करून घ्यायचं आहे सर्व. आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं, ॲटलिस्ट एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे काप मस्त तेलात छान दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि आपण शॅलो फ्राय करतो, त्यामुळे थोडंसं अगदी तेल पॅनवर घ्यायचे आणि त्यावर हे काप मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी सुंदर दिसत आहेत की नाही. खूप जास्त टेस्टी रेसिपी झाली आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली की नाही आणि कशी झाली ते. त्यानंतर आम्ही मस्त गेलो होतो इव्हिनिंग वॉकला आणि कृषीची गंमत बघायची. कृषी लिफ्ट जवळ थांब. कृषी इकडे बघ. चलो
तर येस, आम्ही चाललो आहे वॉकसाठी आणि क्रिशिव इज व्हेरी एक्सायटेड ॲज युजल. क्रिशिव, से हाय. हाय, से हाय. हाय. सावकाश क्रिशिव. तर असा होता आमचा दिवस आणि आमचा दिवस खूप छान गेला. आय होप तुमचाही दिवस खूप छान गेला असेल. आणि चाललाय अशाच तू? नवनवीन ऋषी? व्हिडिओजसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.